अय अय मागं बसायचं. हे आमच्या पोरांचे बेंच आहेत. हाय तर घे सारून. मागच्या बेंचवर बसलं म्हणून काही कमी बापाचं होत नाही. कार मध्ये आज भांडायचं नाही वे. नाही बाबा, आदित्य कुरकुटे सराचा मार कसा बसा सोसला, पण आता हिंमत नाही. अरे मागच्या बेंचवरनं बी चांगलं दिसतं आणि सगळ्या वर्गाकडे लक्ष बी ठेवता येतं. आणि मागच्या बेंचवर कोणाचं लक्ष नसल्यामुळं आपण कायम दुर्लक्षित राहतो. मग कोणी अभ्यास केला काय नाही केला काय सरासनी काय फरक पडते. अरे पण दुर्लक्षित राहणं म्हणजे गंड म्हणून गिनती होण्यासारखं आहे. आपण सारखं सरांच्या नजरेत राहिलं पाहिजे. नाही ब्या, आपण सतत पोरींच्या नजरेत राहिलं पाहिजे आणि पोरींनी आंब्यासारखं भरलं पाहिजे. फणसागत गरगरीत. तू नेमकं काय म्हणतोय? कशातच नेम लागणं झालं. ते काय म्हणतात ना हार्मोनियम. हार्मोन्स मध्ये. तेच त्या हार्मोन्स मध्ये काय फरक पडला नाही ना? काय माहित कशात पडलाय, फरक पडला एवढं नक्की. काल्याच्या माडीवर झोपायला गेलो होतो तो मला बी जाणवला फरक. पण आपण सगळ्यांनी ह्याच्यावर हसण्यापेक्षा ह्यो प्रश्न सरांना विचारला पाहिजे. आपल्यात होणारा बदल नक्की काय आणि कसलं हे आपल्याला माहित नको वय. येड्या काय बीजला जास्त सरासनी काय काय उत्तर आपली आपण शोधायचे असतात. आपल्या आपण हाताने आपल्यात होणारे बदल जाणून घ्यायचे असतात. काय रे, काय झालं असायला? अभिजित काय नाही सर, ते असंच. अरे आम्हाला पण सांग जोक, आम्ही पण असतो. येडायच काय? बस खाली. आजपासून आपली तुकडी पूर्ण झालेली आहे, त्यामुळे इथून पुढं कुणीही शाळा बुडवायची नाही. हजेरी घ्यायला सुरुवात करायची आता. हां, आणि महत्त्वाचं म्हणजे शाळेचे कपडे आणि वह्या पुस्तकं लवकरात लवकर आणा, नाहीतर वर्गात बसून देणार नाही बरं का. कळलं का? शिकवलेलं इकडं तिकडं लिहित बसाल आणि तुम्हालाच जास्तीचं लिहावं लागेल. एकदाच काय ते नीट लिहून घ्या. कळलंय का? हो. चला, तर आज आपण शिकणार आहोत नव्या युगाचे गाणे. अणुरेणूतुनी शब्द प्रगटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. मला सांगा, यातून कवीला नक्की म्हणायचं आहे काय? कोण सांगेल? सर मी सांग. सर, कवीला असं म्हणायचंय, जर आपल्याला दिव्य क्रांती घडवायची असेल तर आपल्याला विज्ञानाच्या मार्गाने जावं लागेल. अरे वा, बरोबर आहे. आधीच वाचून आलास की काय? नाही सर, पुस्तकच नाही. बर, बघा इथले इथे कसा अर्थ सांगितलाय. बसा. पुढे कवी विभा नेमाडे काय म्हणतात? नवयुग आले प्रभातयाची, पहा दिसत दिव्य, शून्यामधुनी विश्व उभारू, जिद्द असे भव्य. याचा अर्थ कोण सांगेल? अरे वा, आज सागर सांगतोय की. वा वा वा, सांगा. सर माझ्याकडे आहे पुस्तक, मी वाचलंय. नवयुग आले प्रभातयाची म्हणजे नव्या युगात प्रभा नावाची मुलगी येईल जी दिसायला दिव्य असेल. पुढे, नको खिन्नता नको दीनता, नवसूर्य पहा उगवतो, उत्कर्ष पहा झळकतो, संघर्ष पहा बहरतो. उद्या या कवितेचा अर्थ विचारल्यावर सांगता आला पाहिजे बरं का. चला. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हसताय फराज? आज स्पेलिंग्स आहेत ना पाठ सगळ्यांची? बघूयात. बोर्डवरती मी स्पेलिंग लिहिले आणि मध्ये रिकामा जागा ठेवल्यात. कोण भरेल? एकटीच ये. केवढा
केवढा अभ्यास करतेस तू? हा? पण चुकलंय. मॅडम पण ते बरोबर आहे. काय शब्द आहे तो? महाराष्ट्र. बरोबर आहे का? नाही. तुला येतोय? हो. ये बैस. गुड, व्हेरी गुड. महाराष्ट्र हे बरोबर आहे. नेक्स्ट कोण येते? आब्या केवढा तुझ्याकडे बघते. नाही उगाच आपलं काय तर सांगू नकोस. होला का 100% तुझ्याकडेच बघता येते. चेक करायचं का? कसं? आपण प्रत्येकानं तिच्या नजरला नजर भिडवायची. ती ज्याच्याकडे बघून हसल समजायचं ती त्याच्याकडे बघते. नाही बाबा आब्या, तुझं तूच बघ. आपल्या होणाऱ्या वहिनीकडे बघायला लाज वाटत नाहीस नाही, पण मला वाटतं तुझ्याकडे बघून नाही नाचली तर मग मी विचार करेन. स्टँड अप. उभे राहा. काय चाललंय? हा, कुठं आलोय आपण? बरोबर आहे का हे? गुड. बरोबर आहे ना? तुम्ही आता तासभर असंच उभे राहा. अजून गप्पा मारा. गप्पा मारून स्पेलिंग्स पाठ करा. कोण सांगेल? कोण येते? वा, बरोबर. डाऊट असेल तर उद्या विचारा. बसा. आणि तू हुशार आहेस. महाराष्ट्र येतो तुला. गप्पा नको मारत जाऊ तसा. एक साथ नमस्ते. अरे जेवला का नाही दुपारी? हा, बसा खाली. चला पुस्तकं काढा. लास्ट बेंच आले का? एकाकडे पुस्तक नाही. का निदान तिघाचा आवाज एक तरी घ्या. 1-2 दिवसात घेतो सर. होय, तवा शिकू होय. अरे बाईला, चला ज्या बेंचवर पुस्तक असेल का नाही तिथं जाऊन बसा. हा, तर आज आपण दुसरा धडा बघणार आहोत. वारीस कौल. वारीस म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? नाही. नाही, मी सांगतो. तुमचा आजा आहे का नाही, त्याचा पोरगा म्हणजे तुमचा बाप, तुमच्या आज्याचा वारीस म्हणजे तुम्ही तुमच्या बापाचं वारीस. कळलं का? नाही. दगड जायचले का? अरे बाबा, तुझ्या बापाचा पैसा, जमीन, घरदार जे काय असेल का नाही हे सगळं तुमच्या नाव आयतं होणार. काय कष्ट न करता अभ्यास नाही केलास तरी. आणि तुमच्या बापाच्या 7 बाऱ्यावर तुमचं आयतं नाव चढणार. ह्याला म्हणायचं वारीस. कळलं? हायला, माझ्या बापाकडे आहेत काय माझ्या नावावर व्हायला? त्यात बी 4 भाऊ आम्ही. माझ्या बापान सगळं मस्त करून ठेवलंय की. माझ्या नावावर करेल असं काही वाटत नाही. दादालाच करेल तो वारीस. बेन्या, तुझे गुणच तसले. आगे सुनो. तो एक राजा था, उसकी 4 बेटियां थी. म्हणजे काय, एका राजाला 4 मुली होत्या. तेवढं कळतंय की आम्हाला म्हणा. कसं होतंय? बहुत हंसवार है. चपली से कैस काटेगा, ज्यादा शहानपने किया तो. समझा क्या? तो राजा ने क्या सोचा, इन 4 बेटियों में से जो सबसे ज्यादा बुद्धिमती होगी उसे ही अपना वो राजपट सौंपेगा. समझ गया? हायला बरं झालं तो राजा आता इथं नाही, नाहीतर पोरींच्या घरी जाऊन आपल्याला भांडी घासायला लागली असती. ए इकडे इकडे, तूच ए बासक्या नाकाच्या पातका. पुढे चल, ये पुढं.
तुझं कातड सोडतो का नाही बघ, ये पुढे इकडे चल. काय झालं रे? मी इथं कीर्तन सांगा उभा राहिलो. काय एवढं महत्वाचं बोलत होता? अहो तेच की अभ्यासाचं. अभ्यासाचं तू बर काय बोलत होता सांग. अहो ते राजाला 4 पोरी होत्या. हां ह्यो इक्या मला म्हणला मला एकच भाऊ आहे, पण बाप वाटत नाही वारीच करेल त्यो. कोणी काय रे? इकडे तुझ्या अख्ख्या वंशावळीची नसबंदीच करतो. ये इकडे चल, ये इकडे. हात पुढं कर. काय का गे मांजरावाने आला दपकत 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 ना. चल तू रे तुला मारू नका, फुटकुळी उठल्या. अरे उठू दे की, फुटू दे की पाय. हा लय मस्ती आहे तुला. वयात आलास नाही तू. ए काय आलं रे? हा दात काढा. काय झालंय? निंतेच का आता? लगीन केलं तर 2 वर्षात पोरं होते ती. चल जाग्यावर. हा आता राजपट ह्या शब्दाचा अर्थ बघूया आपण. राजपट. राजपट मध्ये राज गादी. कळलं का? ए होगला काय जाऊ चला. वारीस. वारीस म्हणजे अगं पल्ले थांब ना. पल्ले ऐक ना ग. पल्ले थांब. तडका फडकी अशी कुठं जाणार आहेस? ऐकडं. आणि काय सांगणार आहेस तिला? सांगीन मला नाही शिकायची शाळा. उद्या एखादा पोरगा बघून लग्न लावून देतील घरातले. बघ काय करशील. सर म्हणलेत ना आपण मुली फक्त मुलं जन्माला घालायला असतो. मग त्यांना शिकून वर्गात पहिला नंबर काढून दाखव की. असलं सर असेल तर लगीन केलेलं चांगलं नाही वे. मग जा कर जा. अगं पण राहू दे केवढा. नको अडू तिला. जाऊ दे. आई आधीच म्हणत्या एवढंच वर्ष मग पोरगा बघणार आहे. पोरसनी का कुणी नाही असं म्हणत? आपल्यासनीच का? आई शिकली नाही. रोज चुलीचा काळा धूर घशात जाऊ खोकला येतो. कवा कवा एवढ्या देखील रस्त्यात झोप लागत नाही. बाप झोप मोडती म्हणून 2 लाथा घालून देवळात जाऊन झोपतो, पण तिला दवाखान्यात नेत नाही. दररोज लोकांच्या वरातली वजूच नाक दुखतं ग तिचं. दर 2 दिवसांना नाक तापाने फडफडतं. त्यात बी स्वयंपाक कपडे भांडी आहेतच. बाजार दिवशी तर गपचूप कोण घेतली ज्वारी करून बाजार करते. ती बी संपत आले. बाप जेवढ्याच्या ताटावने मटण नाही म्हणून उठून जातो, पण चटणी भाकरी कुठं आणली विचारत नाही. फक्त ती शिकली नाही म्हणून तिला असल्या घरात दिले. शाळेत जात नाही तर लगीन करा एवढंच होतं तिच्या आईच्या डोक्यात. कुणाशी बी कर पण लगीन कर. मग काय केलं? एक दिवस सुद्धा चुकाने जगली नाही ग ती, आणि म्हणून मला शिकवती. मी काहीतरी करीन असं वाटतंय तिला. पण ही असली माणसं आपल्याला आपली लायकी दाखवतात रेशमी. मग आपण बी त्यांना त्यांची जागा दाखवायची. जर आपल्याला शिकवणारं शिक्षकच आपल्यावर असं वागायला लागलं तर आपल्या आई बापानं कोणाच्या भरोश्यावर पाठवायचं? आपण काय करणार? पण आपलं कोण ऐकणार आहे? मुख्याध्यापक सर ते ऐकताल आपलं. पण जर सगळं वाढलं आणि हिला शाळेतनं काढलं तर? नाही नाही असं काय बी होत नाही. आणि तसं बी शाळेतनं काढणं काय एवढं सोपं नाही. शाळा काय कोणाच्या बापाची नाही. हे सांगायची हिंमत कुठल्या पोरींच्यात आहे त्यांना घेऊन तुम्ही ऑफिस जवळ या. मी पोरांना घेऊन येतो. ठीक आहे. हो चला. आज सर पल्लवीला बोलल्यात, उद्या आपल्याला बोलतील. पण आपण हे ऐकून घ्यायचं नाही.
आपल्याला मुख्याध्यापक सरांकडे जायलाच पाहिजे. तुम्ही येणार ना माझ्यावर? आज सर पल्लवीला कसं बोललं ऐकलं ना सगळ्यांनी. आज आमच्या गावातल्या पोरींना बोललेत, उद्या तुमच्या गावातल्या पोरींना बोलतील. जे काय करायचंय ते आजच करायला पाहिजे. बोलावलंय मी सरांना, पण मला एक सांगा, हे नक्की खरं आहे ना सगळं? हो सर, सगळ्या वर्गाने ऐकलंय. वाटलंच तर विचारा कोणाला पण. हो सर, खरं आहे. ठीक आहे, बोलतो मी सरांशी. तुम्ही बाकीचे सगळे बाहेर थांबा. पल्लवी, तू आणि तुम्ही दोघी फक्त इथं थांबा. सर, अभिजितला थांबू द्या. ठीक आहे, बाकीचे सगळे बाहेर थांबा. सर, तुम्ही मला बोलवलं? या सर. सर, ही मुलं इथं काय करतात? सर, ही पल्लवी 8वी वर्गाची विद्यार्थिनी. भर वर्गासमोर तुम्ही तिला अपशब्द वापरलेत अशी तक्रार आहे या मुलांची. सर, मी काय बोललो तिला? मी तिला फक्त एवढंच म्हणलं, आता का लहानच का दात काढायला, लगीन केलं तर 2 वर्षात पोरगं होईल. ह्यात अपशब्द काय वापरला सर मी? कुरकुटे, ही दुसरी वेळ आहे तुमची. तुम्ही असं काहीतरी बोलता मुलांना आणि मग पालकांना उत्तर देताना आमच्या नाकी नऊ येतात. तरी बरं, ही विद्यार्थिनी माझ्याकडे आली, पालकांच्याकडे नाही गेली. सर, अहो नेहमी बोलीभाषेतले शब्द असतील, पण शाळेत नाहीच चालणार. लक्षात ठेवा. सर, तुम्हाला मुलांसमोर इतकंच वाईट वाटत असेल ना कुरकुटे, तर विद्यार्थ्यांना वर्गासमोर असं वागवत जाऊ नका.